मित्रांनो, समजा उद्या सकाळी तुमची नोकरी गेली, EMI चालू आहे, मुलांची फी भरायची आहे, घर खर्च थांबलेला नाही, पण पगार बंद झाला आहे, काय कराल? हा प्रश्न आज फक्त एका व्यक्तीचा नाही, तर लाखो मध्यमवर्गीय कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि याच संदर्भात सोशल मीडियावर मला वारंवार एक प्रश्न दिसतो, शेतकऱ्यांनाच कर्जमाफी का, मध्यमवर्गीयांना का नाही? पहिल्यांदा ऐकल्यावर हा प्रश्न योग्य वाटतो, कारण आज शेतकरीच नाही तर शहरात राहणारा मध्यमवर्गीय सुद्धा प्रचंड तणावाखाली जगत आहे. घराचा EMI, मुलांचं शिक्षण, वाढती महागाई, जॉब इनसिक्युरिटी आणि आता AI. एक काळ असा होता की चांगलं शिक्षण घ्या, मोठ्या कंपनीत नोकरी मिळवा आणि आयुष्य सुरक्षित करा. विशेषतः IT, सॉफ्टवेअर, फायनान्स, डिझाईन, सपोर्ट या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वाटत होतं की ही करिअर आयुष्यभर टिकणारी आहे. पण मित्रांनो, जग बदलत आहे आणि वेगानं बदलत आहे. पूर्वी हजारो फ्रेशर्स कंपन्यामध्ये घेतले जायचे, महिनाभर ट्रेनिंग द्यायची, नंतर प्रोजेक्टवर बसवायचं. आज AI काही सेकंदात कोडिंग करू शकतो, डॉक्युमेंटेशन तयार करू शकतो, टेस्टिंगमध्ये मदत करू शकतो, रिपोर्ट्स बनवू शकतो, डेटा ॲनालाइज करू शकतो. याचा अर्थ सर्व नोकऱ्या संपणार आहेत का? नाही. पण नोकऱ्यांचं स्वरूप मात्र बदलणार आहे. काही कामांची गरज कमी होईल, काही नवीन कामे निर्माण होतील आणि काही लोकांना स्वतःला पुन्हा नव्याने तयार करावं लागेल. इतिहासात प्रत्येक तांत्रिक क्रांतीनं हेच घडवलं आहे. पण प्रत्येक बदलासोबत काही लोक मागे राहतात आणि त्याची चिंता खरी आहे. मग प्रश्न पडतो, जर एखाद्या शेतकऱ्याचं पीक फसलं तर आपण म्हणतो त्याला मदत मिळायला हवी. पण उद्या एखाद्या व्हाईट कॉलर कर्मचाऱ्याची नोकरी गेली, EMI थकले, कर्ज वाढलं तर त्याला मदत कोण करणार? हा प्रश्न चुकीचा नाही, पण या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण एक मूलभूत सत्य विसरतो. शेतकरी फक्त स्वतःसाठी काम करत नाही, तो संपूर्ण समाजाच्या अन्नसाखळीचा पाया आहे. म्हणूनच जगातील जवळजवळ प्रत्येक देश शेतीला काही ना काही प्रकारचं संरक्षण देतो. कारण तुम्ही सॉफ्टवेअरशिवाय काही दिवस जगू शकता, सोशल मीडियाशिवाय जगू शकता, ऑनलाईन शॉपिंगशिवाय जगू शकता, पण अन्नाशिवाय जगू शकत नाही. AI कोडिंग करू शकतो, डिझाईन करू शकतो, अकाउंट सांभाळू शकतो, प्रेझेंटेशन तयार करू शकतो, पण तो शेतात गहू पिकवू शकत नाही. तो विहिरीत पाणी निर्माण करू शकत नाही, तो जमिनीची सुपीकता तयार करू शकत नाही. भाकरी बनवण्यासाठी शेवटी माती लागते आणि मातीसाठी माणूस लागतो. मित्रांनो, जगात कितीही टेक्नॉलॉजी आली तरी 3 गोष्टी कायम आवश्यक राहणार आहेत: अन्न, पाणी, ऊर्जा. बाकी सगळं त्यानंतर. आज अनेक लोक म्हणतात डिजिटल इकॉनॉमी म्हणजे फ्युचर. मी म्हणतो डिजिटल इकॉनॉमी महत्त्वाची आहे, पण सिव्हिलायझेशन तिच्यावर उभी राहत नाही. सिव्हिलायझेशन उभी राहते मातीवर, पाण्यावर, अन्नावर आणि ऊर्जेवर. आज भारतात एक विचित्र चित्र दिसतं. तरुण गाव सोडून शहरात गेले, शेती वृद्धांच्या हातात आली, गावातील कौशल्य संपत गेलं, गुरढोरं कमी झाली, स्थानिक उद्योग बंद झाले, तेल घालणं थांबल्या आणि गाव हळूहळू ग्राहक बनलं. उत्पादक राहिले नाहीत. पण आत्ता कदाचित इतिहास पुन्हा वळण घेत आहे. रिमोट वर्क, ऑटोमेशन, AI, उद्योगातील बदल यामुळं काही लोक पुन्हा गावाकडे पाहू लागले आहेत. कारण शहरात जगण्यासाठी सतत कॅश फ्लो लागतो, पण गावात अजूनही उत्पादनाची क्षमता आहे. समजा तुमच्याकडे महिन्याला 2 लाख रुपये पगार आहे, पण 50 लाखाचं कर्ज आहे, मोठा EMI आहे आणि उत्पन्नाचा एकच स्रोत आहे, तर तुम्ही खरोखर सुरक्षित आहात का? दुसरीकडे एखाद्या कुटुंबाकडे 3-4 एकर जमीन आहे, पाणी आहे, दूध आहे, भाज्या आहेत, छोटा व्यवसाय आहे आणि उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत, तर आर्थिक धक्का कोण जास्त सहन करू शकेल? सुरक्षितता फक्त पगारात नसते, सुरक्षितता उत्पादन क्षमतेत असते. आज आपण खाद्यतेलासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहोत, ऊर्जेसाठी बाहेरच्या देशावर अवलंबून आहोत, बियाणाबाबतही अनेक आव्हाने आहेत. हे फक्त शेतीचे प्रश्न नाहीत, हे राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न आहेत. भविष्यात मजबूत देश तोच असेल जो स्वतःचं अन्न तयार करेल, स्वतःचं पाणी जपेल, स्वतःची ऊर्जा निर्माण करेल, स्वतःची स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत ठेवेल. म्हणून मला वाटतं गाव म्हणजे फक्त शेती नाही, गाव म्हणजे अन्न उत्पादन, दूध उत्पादन, तेलबिया, फळ प्रक्रिया, भाजी प्रक्रिया, स्थानिक उद्योग, सौर ऊर्जा, जलव्यवस्थापन, कौशल्य आधारित रोजगार
आणि डिसेंट्रलाइज इकॉनॉमी. पुढच्या काळातील गाव हे फक्त राहण्याचं ठिकाण नसावं, ते उत्पादनाचं केंद्र बनलं पाहिजे आणि शेतीही बदलली पाहिजे. फक्त पारंपरिक पद्धतीने नाही तर डायरेक्ट कस्टमर मॉडेल, व्हॅल्यू ॲडिशन, फूड प्रोसेसिंग, नॅचरल फार्मिंग, मल्टीक्रॉपिंग, ॲग्रो फॉरेस्ट्री, सीड सेव्हिंग, टेक्नॉलॉजी बेस्ड फार्मिंग याचा वापर करून अधिक कार्यक्षम शेती. जो शेतकरी बदल स्वीकारेल तोच भविष्यात टिकेल. मित्रांनो, हा व्हिडिओ शहर विरुद्ध गाव नाही, IT विरुद्ध शेती नाही, AI विरुद्ध माणूस नाही. हा व्हिडिओ आहे भविष्यात सुरक्षित कोण असेल याबद्दल. आजचा सर्वात मोठा ट्रॅप कोणता आहे माहीत आहे? मोठा पगार, मोठा EMI आणि एकच इन्कम सोर्स. कारण तो इन्कम सोर्स गेला की संपूर्ण व्यवस्था कोसळू शकते. पण ज्याच्याकडे कौशल्य आहे, उत्पादन क्षमता आहे, समुदाय आहे, जमीन आहे किंवा उत्पादनाशी जोडलेलं काम आहे, तो माणूस अधिक लवचिक असतो. म्हणून आजचा प्रश्न हा नाही की शेतकऱ्यांना मदत का मिळते. खरा प्रश्न आहे, आपण आपलं भविष्य किती मजबूत बनवत आहोत. कारण शेवटी सभ्यता सिव्हिलायझेशन स्टॉक मार्केटवर उभी नाही, GDPवर उभी नाही, सोशल मीडियावर उभी नाही. ती उभी आहे त्या शेतकऱ्याच्या हातावर जो उन्हात उभा राहून अन्न तयार करतो, त्या पाण्यावर जे आपण जपतो किंवा वाया घालवतो, आणि त्या मातीवर जिच्याशिवाय कोणतीही अर्थव्यवस्था जिवंत राहू शकत नाही. कारण शेवटी सिव्हिलायझेशन सिलिकॉन व्हॅलीवर नाही, ती मातीवर उभी आहे. मित्रांनो, या विषयावर तुमचं काय मत आहे? AI मुळे भविष्य बदलणार आहे का? आणि भारताने गावांना पुन्हा उत्पादन केंद्र बनवायला हवं का? तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला असे विचार बदलणारे, आयुष्य समृद्ध करणारे आणि भविष्याची तयारी करून देणारे व्हिडिओ पाहिजे असतील तर कोच शिवाजी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण माझं ध्येय आहे 2030पर्यंत 10,000 कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुरक्षित बनवणं. धन्यवाद.